नमस्कार, स्वागत करतो तुमची आपली बातमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी विभास कोलते। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे की तुम्हाला जे 1500 रुपये मिळत होते तर तुम्हाला 1500 नाही भेटणार आहेत, तर 2500 रुपये दरमहा सरकार तुमच्या खात्यावरती देणार आहे। व हे 2500 रुपये कुणाला भेटणार आहेत हे देखील मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका व व्हिडिओला लाईक देखील करा। तर मित्रांनो, माहीतच असेल तुम्हाला की काल राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली। तर या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांचे अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे। जसे की आता 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे। आता त्यांच्या खात्यावर 2500 रुपये दिले जाणार आहेत। संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना प्रत्येकी 2500 रुपये मिळणार आहेत। याआधी लाभार्थ्यांना 1500 रुपये देत होते, मात्र यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे। संजय गांधी योजनेत समाजातील दुर्बल घटकांना जसे की मित्रांनो महिला, मागासवर्गीय समुदाय, आदिवासी दुर्बल घटकांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात होते, परंतु आता ह्यामध्ये 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। श्रावणबाळ योजना या देखील योजनेमध्ये मित्रांनो 1500 रुपये दिले जात होते, ते आता 2500 रुपये दिले जाणार आहेत। 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो। या योजनेत दारिद्र्य रेषेखाली किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो। या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला 2500 रुपये मिळणार आहेत। महाराष्ट्र सरकारने या देखील अनेक योजना राबवल्या आहेत, जसे की गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये लाडकी बहीण योजना म्हणून राबवली होती। मात्र ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत नव्हता। आता संजय गांधी योजनेचा निधी वाढ झाल्याने अनेक महिला पुन्हा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती हीच होती की तुम्हाला 1500च्या ऐवजी 2500 रुपये मिळणार आहेत संजय गांधी योजनेमध्ये देखील आणि श्रावणबाळ योजनेत देखील। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की 2500 रुपये कोणाला भेटणार, सर्वांनाच भेटणार का? तर पहा, याचे उत्तर आहे की ज्यांची KYC पूर्ण असेल, म्हणजे जसे की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय असेल, तुमचा आधार सीडी बँकेला लिंक असेल, तर तुमच्या खात्यावरती नक्कीच दर महिन्याला आता 1500 नाही तर 2500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। हीच होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती। तुम्हाला या योजनेचे पैसे भेटतात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची उत्तरं लगेच देईल। असाच योजनेच्या अपडेट्ससाठी किंवा सरकारी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।